मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा, मस्त खा, स्वस्त राहा. चला. नमस्कार. नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. दिलं नाही कारण ह्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतं. बघा, मी नंतर हे यूज केलं ह्याच्यामध्ये. मस्त जरूर बनवून पहा. मुलं पण खातात. माझ्या घरी नातवंड आहेत, मग त्यांना हिरवी मिरची चालत नाही, मग मी मिरची पावडर टाकले थोडस टेम्पटिंग होण्यासाठी. हे बघा, आजची रेसिपी आहे आपली चना चाट. त्यासाठी मी हिरवे चणे घेतलेले आणि जरा मला मोड आणलेले, कारण मोड आलेले कडधान्य खूप चांगले असतात शरीराला. मुलांना पण खायला चांगले असतात आणि आपल्याला पण खायला चांगले असतात. तर चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर यासाठी हा कुकर घेतला आहे मी आणि चणे धुवून घेतलेले कुकरमध्ये टाकणार आहोत आपण. हे बघा, आता ना ह्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर केलेले आहे. आता ह्याच्यामध्ये ना जेवढे चणे भिजतील तेवढे थोडंसं पाणी टाकणार आहोत, कारण आपल्याला पाणी जास्त नको आहे. आणि ह्याला ना आपण 7-8 शिट्ट्या देणार आहोत. हे बघा, आता हे आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि आपण 7 ते 8 शिट्ट्या देणार आहोत. कुकरला शिट्ट्या होईपर्यंत आपण हे टोमॅटो, कांदे, मिरची आणि कोथिंबीर चिरून घेणार आहोत. हे बघा, आता ना आपले हे चणे ना उकडून झालेले. हे बघा, 7-8 शिट्ट्या देऊन हे बघा मस्त झालेले. आणि आता ह्याच्यामध्ये ना आपण सर्व साहित्य मिक्स करणार आहोत. हे बघा, काकडे कापलेले, 2 कांदे कापलेले, कोथिंबीर कापलेले, हा चाट मसाला आहे, हे रॉक सॉल्ट आहे, काळं मीठ किंवा सेंद्रिय मीठ, आणि हे एक टोमॅटो आहे, आणि हे लाल मिरची पावडर. तर चला आता आपण हे साहित्य अर्धं मिक्स करूया आणि अर्धं गार्निशिंग करता ठेवूया. तर ह्याच्यामध्ये जाणार प्रथम कांदा. हे टी टाईम स्नॅक्स आहे. बाहेर असं वडापाव, भजीपाव खाण्यापेक्षा हे पोटभरीचं साहित्य आहे, आणि हे मुलांसाठी पण खूप चांगलं आहे. थोडी काकडी टाकूया, टोमॅटो टाकूया, हा चाट मसाला टाकूया पूर्ण, मीठ टाकूया, लाल मिरची पावडर टाकूया, आणि कोथिंबीर. आणि हे सर्व साहित्य आपण मिक्स करूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. बघा, आता सर्व हे मिक्स करून झालेलं आहे. बघा,
आता हे ना सर्वांना आपण वाट्या घेतल्या त्यासाठी मी हे बघा ह्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आणि काकडी टाकलेले. आता वरनं थोडासा टोमॅटो, ह्याच्यामध्ये थोडा परत चाट मसाला, थोडी मिरची पावडर, जरासं तिखट चटपटा बनवण्यासाठी. आणि कोथिंबीर. बघा किती छान वाटतंय, खायला तर किती सुंदर लागेल. बघा आपला ना चना चाट झालेला आहे. जरूर बनवून पहा आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्याने सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. हे बघा मंडळी, चना चाट. पावसाळ्यासाठी काय खाऊ काय बनवू असा प्रश्न पडलेला असतो, पण घरातलं चणे होते हे बघा, त्यापासून चना चाट बनवला. हे बघा पावसाळ्यामध्ये गरमागरम चांगला पोटभरीचा नाश्ता, टी टाईम स्नॅक्स. हे बघा जरूर बनवून पहा आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि जर नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल त्याने सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. या मंडळी खायला. हे बघा चना चाट मी बघते जरा टेस्ट करून. मस्त, एकदम बाहेर मिळतोय ना तसं मस्त चटपटीत झालाय. मी चण्याचं पाणी आतलं फेकून दिलं नाही, कारण ह्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतं. बघा मी नंतर हे यूज केलं ह्याच्यामध्ये. मस्त, जरूर बनवून पहा. मुलं पण खातात. माझ्या घरी नातवंड आहेत, मग त्यांना हिरवी मिरची चालत नाही, मग मी मिरची पावडर टाकले थोडंसं टेम्पटिंग होण्यासाठी. धन्यवाद.